नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण स्टॅटिस्टिक्स तो मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला लास्ट चॅप्टर आहे. त्याला वेटेज आहे 12 मार्काचं. त्यातला काही पार्ट आपण पाहिलेला आहे. मेनचे तिन्ही टाईप पाहिलेत, तिन्ही मेथडने, डायरेक्टर्स, अज्युम्ड मीन आणि स्टेप डेव्हिएशन. आज आपण मीडियनचे त्यामधले 2 एक्झाम्पल पाहिलेत. त्यामधले बाकी राहिलेले 2 एक्झाम्पल आज आपण पाहायचे आहेत. ओके. Third example, the following table shows the classification of number of vehicles and their speed on the Mumbai-Pune expressway. Find the median of the data. Average speed of vehicle kilometer per hour. तिथलेलं आहे 60 to 64. Number of vehicles are 10, 65 to 69. Number of vehicles 34, 70 to 74. Number of vehicles 55, 75 to 79. Number of vehicles 85, 79 to 84. Number of vehicles 10 and 84 to 79. Number of vehicles 6. आता याकडे क्लास जे दिले आहे ते जरा चुकीचे आहे, ते आपल्याला कंटिन्युअस करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण केले आहेत क्लास डेली नंबर ऑफ व्हेकल्स, दुसरं कंटिन्युअस क्लास केलेले आहेत 59 टू 60 टू 64, 59.5 टू 64.5, 64.5 टू 69.5, 69.5 टू 74.5, 74.5 टू 79.5, 79.5 टू 84.5 आणि 84.5 टू 89.5. त्याची फ्रिक्वेन्सी, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कशा पद्धतीने काढायची हे कॅल्क्युलेशन माहित आहे. आता याचा टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी हे टोटल फ्रिक्वेन्सी, टोटल म्हणजे याची जी ऍडिशन आहे ती इथे 200 आहे. म्हणजे इथं सुद्धा 200 आलं पाहिजे. हे दोन सारखे आले पाहिजे तरच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरोबर आहे समजेल. n डिवाइड बाय 2 इक्वल टू 200 डिवाइड बाय 2 इक्वल टू 10. आता 10 जे आहे किती आलं, 100 आला, तर म्हणजे हा आले मीडियन क्लास काढायचा आपल्याला. म्हणजे 100 कुठं असणार आहे, 44 पेक्षा मोठा असणार आहे. ते कुठं 99 टू 183 पर्यंत जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या ग्रुपमध्ये असेल. म्हणून मॉडेल क्लास काय येईल पहा. मॉडेल क्लास म्हणजे मीडियन क्लास जो आहे तर 74.5 टू 89.5 हा येईल. ओके. आता आपल्या फ्रॉम अबो टेबल L is the lower limit of median class. Lower limit येईल इथं 74.5. N sum of frequency 20 summation fi equal to 200. H class interval difference between upper limit minus lower limit, तो जो आहे तो 5 येईल. F frequency of median class आहे, frequency of median class. Cumulative frequency 99. This is the cumulative frequency presiding class of the median class. Okay. Then median equal to L plus N divided by 2 minus CF divided by F into H. आता या ठिकाणी EL ची व्हॅल्यू दिली आपल्याला 74.5. N ची व्हॅल्यू N divided by 2 means 200 येईल. ओके. इंटू CF ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे, मायनस CF 99 आहे इथं. देन F इक्वल टू 85. या ठिकाणी 85 आहे. इंटू H क्लास इंटरवल किती आहे, 5 आहे. क्लास इंटरवल हा 5 येईल या ठिकाणी. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. काय पाहिजे तर 74.5, 100 मायनस 99, 1/85 इंटू 5 हा भाग घालवा. काय ते पहा, त्या ठिकाणी 5 डिवायडेड बाय
by 74.5 plus 5 divided by 85 equal to 74.5 into 0.06. याचे जे डिव्हिजन येणार आहे ते किती येईल 0.06. ओके. आता the median is 74.56 but the number of vehicles cannot be in fraction. अर्धे व्हेकल असणार नाही म्हणून काय येणार आहे नियरली इक्वल टू 75. the median of the data is 75 vehicles. ओके. या ठिकाणी मला वाटतं काय अडचण नसावी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे the production of electric bulb in different factories is shown in the following table. Find the median of the production. Yet number of bulbs produced 32. हे कशामध्ये पहा इलेक्ट्रिक बल्ब 30 to 40. नंबर ऑफ फॅक्टरीज किती आहेत 12 आहेत. 40 to 50 हे 1000 मध्ये आहेत. म्हणजे 40,000 ते 50,000 मध्ये किती आहेत 35. म्हणजे 40,000 ते 50,000 बल्ब तयार करणार फॅक्टरी 35 आहेत. 50,000 to 60,000 20 factories. 60,000 to 70,000 15 factories. 70 to 80,000 8 factories. 80 to 90,000 7 factories. 90 to 100 factories. किती आहेत 8 factories आहेत एवढा बल्ब तयार करणारे. तर या ठिकाणी क्लास कंटिन्युअस आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. त्याने कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीने काढायचं आहे असं लिहा. या दोघांचे ॲडिशन इथे येईल, या दोघांचे ॲडिशन इथे येईल, या दोघांचे ॲडिशन येतील आणि या दोघांचे ॲडिशन या ठिकाणी येईल. म्हणजे टोटल समेशन ऑफ आय किती आलं 105 येईल. ओके. आता या ठिकाणी पहा या ठिकाणी काय या टोटल फ्रिक्वेन्सी समेशन एफ आय किती आहे तर 105. देन n डिवाइड बाय 2 इक्वल टू 105 डिवाइड बाय 2. आपल्याला हे कशासाठी काढायचं तर मीडियन क्लास काढायचं मध्य काढण्यासाठी. 52.5. आता 52.5 कुठं असणार आहे 47 यामध्येच असणार आहे. 47 to 66 पर्यंत ज्या व्हॅल्यू आहे ते इथं असणार आहेत. सॉरी याच्या पुढे असणार आहेत. म्हणजे 52 पॉईंट किती आहे 52.5 म्हणजे याच्या पुढे असणार आहे. तर या ठिकाणी जे असणार आहे ते या ठिकाणी 49 टू हे मीडियन क्लास काढण्या लक्षात ठेवा. 49 to 67 पर्यंतच्या व्हॅल्यू जे असणार ते यामध्ये म्हणजे 52 सुद्धा याच्या दरम्यानच येईल म्हणून मीडियन क्लास येईल 50 to 60. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन 50.67. द करस्पॉन्डिंग क्लास इज 50 to आयुष भोसले अनोटेशन करायचं नाही. द करस्पॉन्डिंग क्लास 50 to 60 इन मीडियन क्लास म्हणजे हा काय 50 to 60 जो आहे तो मीडियन क्लास आला. ओके. फ्रॉम द अबव टेबल काय पाहिजे ठिकाणी L equal to 50, N equal to 105, H equal to 10, F equal to 20, CF 47. आता इथे दिले तुम्हाला इंडिकेशन. लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास इज 50. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 105. या ठिकाणी H क्लास इंटरवल डिफरन्स बिटवीन अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 10. F frequency of median class and CF is the frequency of preceding cumulative frequency of preceding class of median class. याच्या आधीच्या जी ही फ्रिक्वेन्सी आली 47. ओके. आता व्हॅल्यूज पुट करा. median equal to L plus N divided by 2 minus CF divided by F into H. Okay. Then median equal to 50, L equal to 50, N by 2 52.5, CF 47 इथं 47 येईल. F equal to 20, F equal to 20 आणि H क्लास इंटरवल 10. कॅल्क्युलेशन करा इथं पुढं 50 plus 52 minus 47 5.5 divided by 20 into 5. Then 5 plus 5.5 divided by
2 इक्वल टू ए भागाकार केला तर काय 50 प्लस 2.75 देन मेडियन इक्वल टू 52.75 म्हणजे हे 1000 मध्ये आहे. आता म्हणजेच काय मेडियन म्हणजे 52,750 then median of the data is 52,750 या पद्धतीने आपल्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. ओके, यामध्ये मला वाटतं डाऊट कुठं असायला नको. मग नेक्स्ट मोड फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. We know that the score repeating maximum number of times in data is called as mode of the data. म्हणजे जास्तीत जास्त आलेला जो संख्या असते त्याला मोड म्हणतात किंवा ज्याची जास्तीत मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्याला त्या क्लासला मोडल क्लास असे म्हणतात. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे, सर्वात जास्त असते त्याला. मग आता फॉर्म्युला कोणता आहे? मोड. द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज्ड फॉर पर्पज ऑफ फाइंड द मोड. मोड इक्वल टू एल प्लस f1 मायनस f0 2f1 मायनस f0 मायनस f2 इंटू EH. आता या ठिकाणी आपण नोटिफिकेशन काय एल लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडल क्लास. आता मॉडल क्लास कसा काढायचा? ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम तो मॉडल क्लास, हे लक्षात ठेवायचं. त्यातली f1 फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास, f0 फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसाइडिंग द मॉडल क्लास. मॉडल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे इथं f0 म्हणजे. त्यानंतर f2 फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सेडिंग द मॉडल क्लास. मॉडल क्लासच्या पुढच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी असेल ती f2 असेल. आणि एच क्लास इंटरवल ऑफ द मॉडल क्लास. क्लास इंटरवल आपल्याला माहित आहे काय? अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असाव्यात, त्यावर आपण याच्यावर एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या सविस्तर लक्षात येईल. ओके, पहिला एक्झाम्पल बघा काय. द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन program from the farmers of milk collection center and the content of fat in the milk measured by lactometer. Find the mode of the fat content. Fat's content by content of fat percent 2 to 3%, milk collected liter 30 liter, 3 to 4% fat, milk collected 70 liter, 4 to 5 80, 5 to 6 60, 6 to 7. या ठिकाणी आपल्याला फार काय करायचं नाही. यामध्ये बघा जे आहे ते ज्यादा कॉलमही वाढवायचं नाही. याच्यामध्ये कंटेंट ऑफ फॅट मिल्क कलेक्टेड आता 2 to 3 30 लिटर आहेत, 3 to 4 70 लिटर आहेत, 4 to 5 80 लिटर, 5 to 6 60 लिटर आणि 6 to 7. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इथे का बघा. द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास इज 80 म्हणजेच मॉडल क्लास कुठला येईल? 4 to 5. The class corresponding to this frequency is 4 to 5, so that the model class is 4 to 5. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो त्याचा मॉडल क्लास हे लक्षात ठेवा. त्यानंतर लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास, लोअर लिमिट 4 येईल. हे मॉडल क्लासचं लोअर लिमिट येईल. या फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास किती आहे बा? 80 आहे म्हणजे f1 आला. देन f0 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसाइडिंग द मॉडल क्लास, त्याच्या आधीचा क्लास जो आहे तो त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 70 आहे f0. आणि f2 आहे तो फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेडिंग द मॉडल क्लास, त्याच्या मॉडल क्लासच्या नंतरची त्याची f2 आहे तो 60 आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचं आणि क्लास साइज मध्ये म्हणजे क्लास इंटरवल डिफरन्स बिटवीन अपर लिमिट मायनस 3 minus 2 1 येईल. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. मोड इक्वल टू एल प्लस f1 मायनस f0 डिवाइड बाय 2f1 मायनस f0 मायनस f2 इंटू एच. पुट द व्हॅल्यूज ऑफ एल, f1, f0, f2 अँड एच. कळेल बाय. एल इक्वल लोअर लिमिट इथे दिले 4, f1 80, f0 जो आहे तो किती आहे? 70, देन f1 80, f0 70, f2 60, f2 जो आहे तो 60 काय? फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेडिंग द मॉडल क्लास आणि क्लास इंटरवल एच. यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याचे नोटिफिकेशन काय आहेत ते लक्षात ठेवलं, काहीच अवघड यामध्ये नाही.
आता हे कॅल्क्युलेशन करा. काय येतात 80 मायनस 70 10, याची मल्टिप्लिकेशन आहे 60 मायनस 130, 4 प्लस 10 डिवाइड बाय 30, 160 मायनस 30 10 डिवाइड बाय 30, 10 डिवाइड बाय 30 इक्वल टू 0.33. ॲडिशन करा. काय येते बा 4.33. देन the mode of the fat content is 4.3%. या पद्धतीने सोडवणं अतिशय सोपं आहे. यामध्ये काय करायचं, फक्त मॉडेल क्लास काढता आला पाहिजे ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम, तो मॉडेल क्लास. त्यातला लोअर मॉडेल क्लासचं लोअर लिमिट F1 काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास म्हणजे मॉडेल क्लासची जी काय मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल ते, F0 प्रिसाइडिंग त्याच्या आधीच्या क्लासची असेल आणि F2 त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी असेल. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मोड इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 डिवाइड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. व्हॅल्यू पुट करा. यामध्ये काही अवघड नाही. ओके, यामध्ये न समजण्यासारखं मला वाटत नाही काय. सेकंड एक्झाम्पल पाहू. मग सेकंड एक्झाम्पल काय ते, electricity used by some families shown in the following table. Find the mode for use of electricity. Use of electricity in unit 0 to 20 unit. Number of families 30. Number of families 30. 20 to 40 50. 40 to 60 70. 60 to 80 100. 80 to 180 and 100 to 20 70 families. आता या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती किती आहे, 100 आहे. म्हणजे हा जो आहे तो काय येईल, मॉडेल क्लास येईल. म्हणजे हा एल येईल, लोअर लिमिट हा F1, हा F2 आणि हा F0. या पद्धतीने आपला कॅल्क्युलेशन करता येईल. बघा त्याचं टेबल फुट येईल या ठिकाणी. बघा द मॅक्झिमम क्लास फ्रिक्वेन्सी 100, मॉडेल क्लास काय 60 to 80. The class corresponding frequency 60 to 80, so that the model class is 60 to 80. L lower limit of the model class 60. Then frequency of the model class 100. Frequency then frequency of presiding of the model class 70 and frequency of the class succeeding the model class 80. त्याच्या नंतरच्या क्लासची किती आहे 80. म्हणजे तुम्हाला H मिळाला, L मिळाला, F1 F2 आणि F0 पण मिळाला. मग फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू ठेवा. क्लास साइज किती आहे 50 आहे. इथं 20 मायनस 0 20 कुठल्या मध्ये घेतला तर क्लास इंटरव्हल हा सेम असतो, लक्षात ठेवायचं. देन मोड इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 डिवाइड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. व्हॅल्यू पुट करा. L equal to 60, F1 equal to 100, F0 equal to 70. इथं ठेवते आपण व्हॅल्यू. देन 2 F1 किती 100 आहे, 2 into 100, F0 70 and F2 80 into 20. ही कॅल्क्युलेशन करा. 60 plus 100 minus 70 30. 2 into 100 200 minus 70 minus 80 minus 15 into 2 20. Therefore 60 plus 30 divided by 50. हा भाग घालून किती येते भाकार बघा. हा 0 जाईल, 5 1 5 5 चौक 20 4 3 12 म्हणजे इथं 12 येईल. म्हणजेच काय येणार आहे 72. कॅल्क्युलेशन 70 होईल. देन मोड ऑफ द फॉर द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 72 units. The mode for the use of electricity is 72 units. या पद्धतीने आपले एक्झाम्पल सोडवता येईल. नेक्स्ट आपण आता the group of frequency distribution supplying the number of hotels is given in the following table. Find the mode of the supply of milk liter 1 to 3 liters. Number of hotel 7, 3 to 5 5, 5 to 7 15, 7 to 9 20, 9 to 11 35, 11 to 30 18. आता या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे 35. म्हणजे हा मॉडेल क्लास येईल. 9 to 11 हा जो आहे तो F1 येईल, F0 हा F1 आणि हा F2 येईल, हे L येईल.
या दोघांमधला डिफरन्स आहे तो किती येणार आहे 13 मायनस 11 2 येईल. म्हणजे इथे सर्व व्हॅल्यू आपल्या कॅल्क्युलेशन केलं तर टेबल तयार करायचं आहे. बघा द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी क्लास फ्रिक्वेन्सी 35 हे 35 मधून मॉडेल क्लास काय येईल 9 to 11. The class corresponding to frequency 9 to 11 so that the model class is 9 and 11. Lower limit of model class 9 या ठिकाणी F1 frequency of model class 35. Then F0 frequency of the class preceding the model class 20 and frequency of class succeeding the model class 18. Okay, and class interval H 2L 3 minus 1 2L. Then we know the formula mod equal to L plus F1 minus F0 divided by 2 F1 minus F0 minus F2 into H. Put the values of L, F1, F0, F2 and H. Then L equal to lower limit 9. Then F1 35. Then F0 20. F0 20. Then 2 F1 30. 2 into 35 minus F0 20 and F2 equal to 18. Okay, याची कॅल्क्युलेशन केलं काय ते पहा 9 plus 35 minus 20 15 2 into 35 70 minus 20 minus 18 minus 38 into 20. Then 9 plus 15 divided by 32 into 20. 9 plus 15 divided by 16. 9 plus 0.9375. Then 9.9375 nearly equal to हे जे आहे ते इथं जर 5 च्या पुढे नंबर असतील तर इथं एक ने प्लस करायचं म्हणजे 9.994 येईल. Therefore the mode of the supply of milk is 9.94 liters. या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. अतिशय सोपा पार्ट आहे. Then last example, the following distribution table gives the age of the 20 patients treated in a hospital in a week. Find the mode of age of patients. Age year less than 5, 38, 5 to 9, 32, 10 to 14, 50, 15 to 90, 36, 20 to 24, 24, 25 to 29, 20. या ठिकाणी तुम्हाला क्लास कंटिन्यूअस करून घ्यावे लागतील. आता या ठिकाणी बघा 0 to less than 5 म्हणले 0 to 4.5, 4.5 to 4.9. आता या ठिकाणी मायनस मध्ये घ्यायचा नाही कारण एज मायनस मध्ये नसतं म्हणून पाठीमागचं घ्यायचं 0 to 4.5. आता पुढे पाहिजे 4.5 to 9.5, 9.5 to 14.5, 14.5 to 19.5, 19.5 to 24.5 and 24.5 to 29.5. यामध्ये क्लास कंटिन्यूअस करून घ्यायचे आहेत दोन गोष्टींमध्ये. आता या ठिकाणी बघा द मॅक्सिमम क्लास फ्रिक्वेन्सी इज 50. हे जे आहे ते मॅक्सिमम क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे 50. मग मॉडेल क्लास कोणता येईल त्याचा 9.5 to 14.5 येईल. But the class corresponding to 9.5 to 14.5 so that the model class is 9. It's okay. The model class is 9.5 to 14.5. The lower limit of model class is 9.5. Then frequency of the model class 50. Then F0 frequency of the class preceding the model class 32 and the frequency of the class preceding the model class F2 36 and class interval यामधला डिफरन्स घ्या किती 5 चा येईल. इथं 5 येणार नाही इथं 4.5 इथं -4.5 घ्यायचं नाही कारण एज मायनस मध्ये असणार नाही. घेतलं तर चुकीच नाही पण एज मायनस मध्ये नसतं म्हणून घ्यायचं नाही म्हणजे 0.45 घ्यायचं इथं. मोड इक्वल टू L plus F1 minus F2 divided by 2 F1 minus F2 minus F2, F0 minus F2 into H. Value put करा L 9.5 इथं F1 50, F1 50, F0 32, F0 32,
देन 2 into 50 F1 equal to 50, F0 जे आहे ते 32 आहे आणि F2 जे आहे ते 36 आहे. ओके, या ठिकाणी इंटू H इक्वल टू 5 कॅल्क्युलेशन करायचं या ठिकाणी. बघा 9.5 plus 18 divided by 100 minus 68 into 5. 9.5 18 divided by 32 into 5. 9.5 plus 90 divided by 60. Then 9.5 plus 2.81125. आता यातला 1 येते, एवढाच पार्ट घ्या, 2 डिजिट पर्यंतच घ्या. ओके, पुढचा पार्ट सोडून द्या. 2.85. then 12.31. then the mode of the age of patients is 12.31 years. ये पाहिजे, हां 12.31 years. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, आता इथं आपण थांबणार आहोत.